हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण खाण्याचे छोटे छोटे तुकडे फेकून देण्याऐवजी त्याचा मस्त असा क्रिएटिव्ह वापर करणार आहोत आणि खूप साऱ्या क्रिएटिव्ह आयडिया सुद्धा सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी 4 इंचाचा सर्कल घेतलेला आहे आणि त्याचे धागे निघून आहेत, त्यामुळे मेणबत्तीच्या मदतीने ते धागे मी जाळून घेणार आहे। हे बघा, धागे चढल्यानंतर आपला हा सर्कल तयार आहे। आता आपण याचं फूल बनवूयात। तर हे फूल बनवण्यासाठी सर्कल आपण हातशिलाई करून घ्यायची आहे आणि हातशिलाई करून झाल्यानंतर आपण तो हातशिलाईचा धागा ओढायचा आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्या चुन्या तयार होतील। नंतर व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे। तर आपले अगदी 2 मिनिटांमध्ये फूल तयार झालेलं आहे। आता हे फूल अजून छान दिसण्यासाठी याच्यावरती मी मणी आणि लेस लावायची आहे। तुम्हाला जर हे फूल अगदी डिटेलमध्ये आपण कसं केलं हे बघायचं असेल त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे, त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही नक्की बघू शकता। आता आपण या फुलाची राखी कशी करायची हे बघूयात। ते बघा, इथे मी एम्ब्रॉयडरीचा धागा घेतलेला आहे आणि हा डबल घडी करून घेतलेला आहे आणि हा लांबीला 15 इंच आहे। आता आपण याच्यामध्ये मणी ओवायचे आहेत आणि त्यानंतर हे बरोबर मध्यभागी अशा पद्धतीने फूल ठेवायचं आहे। तुम्ही फक्त फूलच ठेवलं तरी चालेल, मणी हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत। आता हे फूल धाग्याला चिटकवायचं आहे किंवा तुम्ही हातशिलाईच्या मदतीने चिटकून घेतलं तरी चालेल आणि मणी आपल्या एकाच जागी राहण्यासाठी आपण या धाग्याला गाठ मारायची आहे। ते बघितलं ना, अगदी आपली 2 मिनिटांमध्ये राखी तयार झालेली आहे। आपण एखादी वस्तू बनवल्यानंतर छोटे छोटे तुकडे शिल्लक राहतात, ते तुकडे फेकून न देता आपण त्याचा असा क्रिएटिव्ह वापर करायचा आहे। तुम्हाला राखी बनवायची नसेल तर तुम्ही त्याची ज्वेलरी सुद्धा बनवू शकता। तुम्हाला ज्वेलरी कशी करायची हे पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। आता आपण फुलाचा दुसरा प्रकार बघणार आहोत। ते बघा, इथे मी 6 सर्कल घेतलेले आहेत आणि अंदाजे 2.5 इंचाचे आहेत आणि आता आपण या सर्कलची घडी घालायची आहे आणि आपण त्याला हातशिलाई करायची आहे। सेम त्याच पद्धतीने घडी घालून आपण पाकळी तयार करायची आहे आणि त्याला हातशिलाई करून घ्यायची आहे। सगळ्या प्रकाराने हातशिलाई करून झाल्यानंतर आपण धागा ओढायचा आहे आणि आपण अशा पद्धतीने फूल तयार करायचं आहे आणि नंतर आपण त्याच्यावरती डेकोरेशनसाठी मणी किंवा एक पोटली बटन वगैरे करायचं आहे। तर हे फूल तुम्ही कुठे कुठे वापरू शकता हे अगदी मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगते। तर हे फूल तुम्ही एखाद्या क्लिपला चिटकवू शकता किंवा ह्यामध्ये मणी ओवून एखादं गळ्यातलं बनवू शकता किंवा छोटंसं कानातलं सुद्धा बनवू शकता किंवा हे फूल तुम्ही पर्सला चिटकवू शकता किंवा ह्याच्यामध्ये मणी ओवून तुम्ही पर्सला लटकन सुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही पिलो कव्हरला अशा पद्धतीने फुलं बनवून चिटकवायची आहेत किंवा तुम्ही एखादा तोरण वगैरे बनवत असाल तर तोरणाला अशा पद्धतीची फुले बनवायची आहेत। म्हणजेच काय, तुम्ही एकदा हे बनवून ठेवलं की त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर करू शकता आणि मी सांगितलेल्या व्यतिरिक्त अजून आपण याचा कुठे कुठे वापर करू शकतो याचे तुमच्याकडे जर काय आयडिया असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या आयडियांमुळे बाकीच्या ताईंना सुद्धा मदत होईल। बघितलं ना, आपली दोन्ही फुले अगदी 2 मिनिटांमध्ये तयार झालेली आहेत आणि असं काही नाही की मी राखी दाखवली म्हणजे तुम्ही राखीच बनवली पाहिजे। आता राखीचा सीझन आहे त्यामुळे मी राखी दाखवलेलं आहे, तर तुम्ही ही फुले बनवून तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी याचा वापर करू शकता आणि कुठे कुठे वापर करू शकता ह्याचे आयडिया सुद्धा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला जर आपला चॅनल जरा तरी युजफुल वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा। तुम्हालाही आपल्या चॅनलवरती शिलाई रिलेटेड युनिक आणि क्रिएटिव्ह वस्तू पाहायला मिळतील। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा। आता आपण संपलेला रीळ आणि खाण्याचं कापड वापरून मस्त अशी एक राखी बनवणार आहोत। तुम्हाला जर राखी बनवायची नसेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून कुठे वापर करू शकता याची आयडिया सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। हे बघा, आता आपण रीळ कट करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला कापड चिटकवायचं आहे आणि साईडचं एक्स्ट्रा कापड आपण रीळाच्या आतमध्ये घालायचं आहे। तुम्हाला जर हे डिटेलमध्ये पाहिजे असेल तर ह्याचा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता। इथे मी राखी बनवत आहे त्यामुळे मी हा कापडावरती ब्रो लिहिलेला आहे, पण तुम्ही जर एखादी डेकोरेशनची वस्तू बनवत असाल तर इथे लेसचा वगैरे वापर करायचा आहे किंवा लोकरचा वापर करायचा आहे। कलरफुल लोकर सुद्धा छान दिसेल। तुम्हाला जर राखी करायची नसेल तर तुम्ही याचा वॉल हँगिंग करू शकता, ते सुद्धा दिसायला खूप छान दिसते किंवा हे रीळ एकमेकांना चिटकून ह्याचा एक तुम्ही बेस तयार करू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एखादी बॉटल ठेवायची आहे आणि त्यामध्ये मनी प्लांट वगैरे ठेवायचं आहे किंवा एखादं दुसरं कोणतंही झाड वगैरे ठेवायचं आहे। हे दिसायला खूप छान दिसेल आणि हे असं कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही, ते फक्त आणि फक्त तुम्ही बनवलं तर तुमच्याच घरात बघायला मिळणार आहे। आय होप मी तुम्हाला सांगितलेलं समजलं असेल की आपण हे कशा पद्धतीने करायचं आहे। जर तुम्हाला समजलं नसेल तर मला नक्की कमेंट करून विचारा, मी नक्की तुम्हाला पुन्हा एकदा डिटेलमध्ये सांगेन किंवा तुमच्या जास्तीत जास्त कमेंट आल्या तर मी कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला दाखवेन।
हे बघा, बोलत बोलत आपली राखी सुद्धा तयार झालेली आहे। आणि तुम्हाला जर राखी बनवायची नसेल तर राखी व्यतिरिक्त तुम्ही काय काय बनवू शकता ह्याच्या सुद्धा मी आयडिया तुम्हाला सांगितलेल्या आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर।